या समारोप समारंभाच्या निमित्ताने आपल्या भावना आपण व्यक्त करावेत. आज या ठिकाणी आपण आपलं 17वं शब्दगंध साहित्य संमेलन याच्या समारोपाकडे आहोत. तर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले आपल्या साहित्य मंडळ अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ योगेशजी सोमन, सिने अभिनेते, त्याचप्रमाणे आपले IAS गुलाबरावजी खरात साहेब, त्याचप्रमाणे सुरेशजी पठारे, ज्ञानदेवजी पांडोळे, त्याचप्रमाणे जेलर कानडे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या संमेलनाचे अध्यक्ष सांगळे साहेब, सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. व जे काही आपण 2 दिवस परिश्रम घेतले किंवा जे 8-10 दिवस परिश्रम घेतले त्याची आज ही फलश्रुती आहे असं मी आपल्या सर्व शब्दगंधाच्या टीमचं या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी जे अविरतपणे 17 वर्षापासून जे 17वं साहित्य आपलं संमेलन आहे त्यासाठी आपण सर्वजण खूप कष्ट घेतात. त्यामध्ये तुम्ही आम्हाला संधी दिली त्याबद्दल पण मी आपले आभार व्यक्त करतो. व कालच सांगितल्याप्रमाणे आपण ज्या या साहित्य नगरीला स्वर्गीय अरुण काका जगताप यांचं नाव दिलं व ते या कार्यक्रमाचे पहिले उद्घाटक होते. ते जरी आपल्यात नसले तरी पण त्यांचे आशीर्वाद आपल्याबरोबर आहेत व इथून पुढे पण ते राहतील व आपलं हे कार्य असंच अविरतपणे सुरू राहील यासाठी आम्ही नक्कीच आमदार संग्रामभाई जगताप असतील, आम्ही सर्व त्यांची टीम असतील, सर्व आम्ही तुमच्याबरोबर राहू अशी या निमित्ताने ग्वाही देतो. थांबतो. धन्यवाद सर. यानंतर मी आमंत्रित करेल या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून